सगळे चेहरे अनोळखी. खरं म्हणजे अनोळखी हा शब्द चुकीचा आहे. कारण अभावाने का होईना अनोळखी या शब्दातच ओळखीचा देखील उच्चार आहेच. तुम्हा सर्वांचे चेहरे मला नवीन आहेत, पण नवीन आहेत म्हणजे परके नव्हेत. तुमच्यापैकी जे तरुण असतील त्यांचा तेव्हा जन्म देखील झालेला नसेल. शासकीय इतिहासात केवळ एक हिंदू माथे फिरू म्हणून माझी झालेली नोंद तुम्ही पाहिली असेल. तुमच्यापैकी जे मध्यमवयीन असतील त्यापैकी काही त्यावेळी चाललेल्या ब्राह्मणांच्या कत्तलीपासून स्वतःचा जीव वाचवू पाहणाऱ्या आपल्या आई वडिलांना कोण हा नथुराम आणि त्याच्यामुळे आपली घरं का जळतायत असं विचारत असतील. पण हा अगदी म्हातारे म्हणजे जी जुनी खोडं असतील त्यांना मात्र मी आठवत असेल. वृत्तपत्रातून वाचलेला, आकाशवाणीवरून ऐकलेला मी, त्याच्यापैकी काहींनी माझं आणि नाना आपटेंचं अग्रणी हे वृत्तपत्र वाचलं देखील असेल. सभांमधून माझी भाषणही ऐकली असतील किंवा कदाचित मला प्रत्यक्ष येऊन भेटले देखील असतील. पण ती भेट आणि ही ओळख 30 जानेवारी 1948 नंतर त्यांनी सातत्याने नाकारलीच असेल. आले असतील का होते आज? इतक्या म्हाताऱ्या माणसांना कोण घेऊन येईल? इतकी म्हातारी माणसे म्हणजे माझे समवयीन. माझं वय काय ठाऊक आहे तुम्हाला? वय वर्ष 113. नाही पटत? आपल्या जवळच्या एखाद्या मृत व्यक्तीची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आणून पहा. अगदी 20-25 वर्षापूर्वीच मृत झालेल्या एखाद्या सरोजाची प्रतिमा. तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत आहेत तुम्हाला? दात अजूनही शाबूत असतील, केस काळेभोर भुरभुर ओढत असतील आणि तुमचे केस नाही. डोक्याला हात लावू नका, कारण हाताला कदाचित काही लागणार नाही. तर तो तरुण आहे कारण तो मृत आहे आणि वृद्धत्वाचा हा शाप केवळ जिवंत शरीरालाच असतो. आणि मला तर चिरतारुण्याचा आशीर्वाद खुद्द तात्याराव सावरकरांनीच दिलाय. तात्याराव सावरकर, सूर्याची उबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग, खडकानेही हेवा करावा अशी कठोरता आणि साक्षात बृहस्पतीनं शिष्यत्व पत्करावं एवढी प्रगल्भ बुद्धिमत्ता आणि या साऱ्यांनी मिळून धारण केलेला मानवी अवतार म्हणजेच विनायक दामोदर सावरकर, आमचे लाडके तात्याराव सावरकर. मला अजूनही आठवत होतो दिवस. अटकेत होतो मी. माझी चौकशी सुरू होती आणि बादरायण संबंध नसताना केवळ छळ करायच्या उद्देशानेच या भीष्माचार्याला अटक करून दिल्लीला आणलं. तात्यारावांना पाहताच क्षणीच मी उठलो, त्यांना नमस्कार केला. तात्याराव म्हणाले, चिरंजीव हो. मी म्हटलं, माफ करा तात्याराव, पण तुमच्या ह्या आज्ञेचं पालन मी नाही करू शकणार असं वाटतं मला. तात्याराव म्हणाले, वेडायस नथुराम. अरे मी शतायुषी हो असं नाही म्हटलं, चिरंजीव हो असं म्हटलं आणि तू चिरंजीव झालायस नथुराम. ज्या क्षणी तू पिस्तुलाचा चाप दाबलास आणि गांधी मृत झाले त्याच क्षणी नथुराम गोडसे हे नाव चिरंजीव झालंय. गांधीवाद संपवलास की नाही हा मात्र वादाचा मुद्दा ठरू शकतो. गांधी संपवलेस आणि तू मात्र उरलास. गांधींचे विरोधक सच्चे हिंदू राष्ट्रवादी तर तुला आपल्या हृदय सिंहासनावर अढळ स्थान बहाल करतीलच, पण गांधींचे समर्थक देखील तुला त्यांच्या चरित्रात अमर रूप देतील. गांधींच्या मातापिताच्या उल्लेखाशिवाय त्यांच्या कुठल्याच चरित्राचा प्रारंभ होऊ शकत नाही. तसंच तुझ्या उल्लेखाशिवाय त्यांचं कुठलंच चरित्र पूर्ण होऊ शकत नाही. तात्यारावांचे शब्द ते शिलालेखन जणू. तात्यारावांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द म्हणजे भे आणि त्यांनी लिहिलेला प्रत्येक शब्द म्हणजे भे. मग तो खोटा कसा ठरणार? तर असा 113 वर्षाचा मी डुंठाचारी, वयाच्या 39व्या वर्षी सरणावर चढलेला. अवेळी मृत्यू अवेळी होता, पण आमंत्रित होता आणि स्वीकृतही. पण चिरतरुण ते अश्वत्थाम्यासारखा. अश्वत्थाम्याच्या कपाळावर जखम झाली आहे म्हणून तो तेल मागत फिरतोय आणि माझ्या हृदयात, माझ्या मस्तिष्कात खोल जखम झाली आहे. अनेक वार झालेत त्या जखमेवर. देशाचे कास्थानी केलेले तुकडे, निर्वासितांमधील माता भगिनींवर झालेले अत्याचार, बलात्कार, गांधींच्या बालहट्टापायी पाकिस्तानला बहाल केलेले ते 55 कोटी रुपयांचा अनुदान आणि अखंड हिंदुस्थानातून अलग करून पाकिस्तानला दिलेली, बहाल केलेली माझी सिंधू नदी. त्या अश्वत्थाम्याला तेल हवंय जखम भरून काढण्याकरता आणि मला
मला मात्र केवळ स्पर्श हवाय त्या पवित्र पाण्याचा. माझ्या अस्तित्वाची वाट पाहतात गेली 70 वर्ष. माझ्या मृत्यूपत्रातही मी लिहून ठेवलंय, माझ्या अस्थी पिढ्यानपिढ्या हस्तांतरित करा, पण अखंड सिंधू नदी अखंड हिंदुस्थानात येईपर्यंत त्या विसर्जित करू नका. माझे हे मृत्यूपत्र वाचून तात्याराव म्हणाले, वा नथुरा, आधुनिक भारतातील दधीची आहेस तू, तुझ्या अस्थींची शस्त्र होते. मी म्हटलं, माफ करा तात्याराव, पण एवढ्या मोठ्या माणसाची उपमा मला देताय. अहो, भवानी तलवार लोखंडाची होती हे जरी सत्य असलं तरी प्रत्येक लोखंडाची वस्तू भवानी तलवार तर नाही ना होऊ शकत. निरुत्तर होतील तर ते तात्याराव कसले? तात्यारावांकडे प्रश्न नव्हतेच, उत्तरच होती. म्हणून तात्याराव म्हणाले, अरे महाराजांचा स्पर्श झाला म्हणून ती तलवार भवानीची झाली. तलवारीच्या पातीपेक्षा त्याची मूठ जास्त महत्वाची. मुठीवरील पकडी मागील जिद्द असेल ना तरच त्या तलवारीला धार येते. तू अस्थी ठेवत नाहीयेस, वृत्ती ठेवतोयस, विचार ठेवतोयस आणि त्यांची शस्त्र होती. माझ्या आयुष्याचं जे काही सोनं झालं ना त्यात माझा वैयक्तिक सहभाग इतकाच की मी एका लोखंडासारखा तात्यारावांच्या जवळ गेलो आणि त्यांच्या स्पर्शाने माझं सोनं झालं. माझ्या आयुष्यातील चुकांची, दुर्गुणांची पूर्ण जबाबदारी माझी. पण माझ्या आयुष्याचं जे काही सोनं झालं ना त्याचं सर्व श्रेय केवळ तात्यारावांचंच. माझ्या हातून झालेल्या चुकांचं उत्तरदायित्व त्यांचं नाहीच. अहो, सुवर्णालंकार मूर्तीच्या देवाला अर्पित करण्याच्या ऐवजी जर ते तस्कराच्या हाती पडले तर त्यात दोष परिसाचा नव्हे, नाही? तर असा मी 113 वर्षाचा डुंठाचारी नथुराम विनायक गोडसे. वडिलांचं नाव विनायकराव, पोस्टात नोकरीला होते. आईचं नाव लक्ष्मी. विष्णूचे अनेक अवतार तुम्ही पाहिले असतील, पण लक्ष्मीचा हा कष्ट आणि वनवास भोगण्याला घेतलेला हा अवतार केवळ गोडसेंच्या घरातच तुम्ही पाहिला असेल किंवा कोणी ऐकलाही असेल. त्या व्यतिरिक्त कोणी ऐकला नाही किंवा ऐकिवतही नाही. दशरथासारखाच पुत्रविराहाच्या युगानेच सहन करून तिने आपले प्राण सोडले. वेदना तीच, तळमळही तेच आणि पुत्रप्रेमही तेच. फक्त राम वनवासाला निघालेला नव्हता, तर तो परलोकाच्या प्रवासाच्या तयारीला लागला होता. लक्ष्मण कारागृहात पिचत कुढत सडत पडला होता. उर्मिला होती सोबतीला, पण ह्या लक्ष्मीनं श्रावणबाळाला कधी मारलं नाही. तर विनायकरावांचं मासिक वेतन ₹15, त्यातले ₹10 चरितार्थासाठी वापरायचे आणि ₹5 आपल्या वडिलांना द्यायचे. लहानपणापासूनच कधी चोरी केली नाही, त्यामुळे माफी मागायचं म्हणजे वडिलांच्या माफी मागायचा तर काही प्रश्नच नव्हता. विनायक आणि लक्ष्मी यांना 3 अपत्ये झाली, जगले एकही नाही. त्यानंतर नवास सायास करून मुलगा व्हावा म्हणून नवस सायास केले आणि मुलगा झालाही, नथुरा. पण यांच्या नशिबी पुत्रवियोग होता म्हणून आणि गांधीवध व्हायचा होता म्हणून त्यानंतरचं सगळं आयुष्य म्हटलं तर सुरळीतच गेलं. मगाशी म्हटल्याप्रमाणे लहानपणी चोरी केली नाही, त्यामुळे वडिलांची माफी मागण्याचा काही प्रश्नच नव्हता. ब्रह्मचर्याचं पालन करायचं ही कुठलीही शपथ घेतली नव्हती, पण ब्रह्मचर्य पालन मात्र केलं. त्या निर्वासितांमधून हिंडलो देखील. त्यांच्या अन्नवस्त्रांची सोय केली, त्यांच्या अंगावर कपडेही चढवले. पण ते अर्धनग्नावस्थेत होते म्हणून मी अर्धनग्नावस्थेत वावरलो नाही. सूत कातलं नाही की संडासही साफ केलं नाही. फासाच्या दोरावर लटकेपर्यंत मौनही बाळगलं नाही. तसं पाहिलं तर गांधी आणि माझ्यात साम्य किंवा एक कॉमन पॉईंट म्हणजे
मी गांधींचा वध केला आणि म्हणून माझा अंत झाला. पण फरक खूप मोठा होता. गांधी त्यांच्या तत्वासाठी जगायला तयार होते, तर मी माझ्या तत्वांसाठी मरायला तयार झालो. अर्थात माझ्या ह्या जीवनाचं किंवा ह्या आयुष्याचं स्वारस्य तुम्हाला काही असण्याचं कारणच नाही. अहो, गड चढून जाण्यापूर्वी ती हिरकणी कोण होती? आणि विलायती कपड्यांनी लादलेला भरलेला तो ट्रक, छातीचा कोट करून अडवणारा तो बाबू गेनो जगला तो केवळ त्या मृत्यूच्या क्षणासाठीच. मग तसं पाहिलं तर नथुरामाचं चरित्र हे सुरूच होतं मुळी 30 जानेवारी 1948 पासून, म्हणजे गांधीवधापासून. खऱ्या अर्थाने नथुराम जगला तेच मुळी 655 दिवस, 30 जानेवारी 1948 ते 15 नोव्हेंबर 1949. त्याच्या चरित्राचा शुभारंभ श्री गणेशा झाला तोच मुळी केंद्रीय मंत्रिमंडळाने पाकिस्तानला देण्यासाठी 55 कोटी रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय घेतला त्याच दिवसापासून आणि त्या क्षणापासून.